आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहे। सर टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। सर खरं तर या निवडणुकीत जरांगे व तसंच ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत असे आंबेडकरांचं मत आहे। आपण याकडे कसं पाहता? मला वाटतं ही निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांच्या मध्ये आहे। इतर मग बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष असेल किंवा इतर कोणी असतील, त्यामुळे काही स्थानिक ठिकाणी ते थोडेसे मतांचं विभाजन होईल। पण मला वाटतं ही महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन विचारधारांची निवडणूक होती आहे। लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। आता काही स्थानिक पातळीवर काही लोकांची नाराजी आहे, कोणी स्वतंत्र उमेदवारी करायचा प्रयत्न करून मताचं विभाजन करायचा प्रयत्न करते, पण एकंदरीत त्यावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही। सर वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिलता हे नाना पटोलेंना झोंबलं असं प्रकाश आंबेडकर थेट आरोप करतायत। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही। एकच त्यात गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतंत्र उमेदवारी करून विरोधी पक्षांची मतं विभाजन करण्याचं काम केलेलं आहे। आणि सर आता काँग्रेसला मुंबईमध्ये खरं तर 2 जागा मिळालेल्या आहेत, मात्र उत्तर मुंबईच्या ज्या जागेवरती संजय राऊत म्हणतात की ती जागा जर आम्हाला दिली तर आम्ही जिंकून येऊ। मग काय काँग्रेस उत्तर मुंबईची जागा त्यांना देणार आहेत का आणि काँग्रेस एकाच जागेवरती लढणार आहे का? जागा वाटपाचा आणि जागा वाटपाच्या ठिकाणी उमेदवारीची चर्चा जाहीरपणे करणं योग्य नाही, मी ते करणार नाही। हा जागा वाटप आहे, कुठल्या पक्षाने कुठली जागा लढवावी हा आमचे वरिष्ठ नेते दिल्लीतले आणि त्या पक्षाचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले हे ठरवतील। आणि एकदा जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार कोण द्यायचा हे त्या पातळीवर ते ठरेल। त्यामुळे ही काही जाहीर चर्चा करायचा विषय नाही आहे। सर वर्षा गायकवाड बोलतात की आम्हाला मुंबईकडून 3 जागा हव्यात। मी मग सांगितलं ना की जागा वाटपाचा आणि उमेदवारीची ही जाहीर चर्चा मी करणार नाही। धन्यवाद। जागा वाटपाची व जी चर्चा आहे ती मी करणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।